नमस्कार श्रोते हो. रामायणातील एक स्त्रीपात्र त्याचं नाव आहे मंथरा, एक खलनायिका. वाल्मिकी लिखित रामायणामध्ये मंथरेची भूमिका ही अतिशय महत्त्वाची मानली जाते. तिच्याबद्दल 2 आख्यायिका थोडक्यात सांगते. कैकेय देशाचा राजा अश्वपती याचा भाऊ वृषपर्व याची ही मुलगी राजकुमारी, पण आजारात पाठीचा कणा वक्र झाल्यामुळे वाकलेली आणि त्यामुळे वडिलांच्या आज्ञेनुसार कैकेयीची अंगरक्षक झाली आणि तिच्या सासरी आली. दुसरी आख्यायिका अशी सांगितली जाते की प्रभू रामचंद्राला वनवासात पाठवण्यासाठी इंद्रदेवाने पाठवलेली एक सुंदर अप्सरा. एक सुखी संपन्न राजपरिवार, पितृभक्त राजपुत्र, एकमेकावर खूप प्रेम करणारे बंधू, सावत्र आया सख्याईपेक्षा माया करणाऱ्या अशा या सुखसंपन्न परिवारात आनंदाचा क्षण आलेला. नवपरिणीत राजपुत्राच्या राज्याभिषेकाचा सोहळा जवळ आलेला. ओसंडून वाहणारा आनंद आणि त्या आनंदाला गालबोट लावणारी, त्या सौख्याच्या क्षणांची क्षणात राख रांगोळी करणारी, त्या भरल्या घराला दृष्ट लावणारी ती मंथरा. कैकेयीच्या कानात असूयेचे, मत्सराचे हलाहल विष ओतून स्वतः नामानिराळी राहणारी ती मंथरा आणि रघुकुलाचा उत्पात चवीचवीने न्याहाळणारी मंथरा ही रामायणाची खलनायिका. तिच्या सांगण्यानुसार कैकेयीने राजा दशरथाला 2 वर मागितले. सैतानी बुद्धी असलेली मंथरा ही चतुर होती. तिने रघुकुलाचा सुखशांतीचा भंग केला आणि राम जर राजा झाला तर कैकेयीचा प्रभाव कमी होईल आणि कैकेयीचा प्रभाव कमी झाला तर आपलाही प्रभाव कमी होईल असे तिच्या मनात आले आणि म्हणून तिने मनामध्ये एक कुटील योजना तयार केली आणि ती अंमलातही आणली. 14 वर्षानंतर जेव्हा रामप्रभू वनवासातून परत आले तेव्हा त्यांनी तिला क्षमा केली, तिची कैदेतून मुक्तताही केली. मंथरेची ही कुटील कारस्थानी कपटी नीती की ज्यामुळे अयोध्येचे राजकारभार, आर्थिक व्यवस्था सर्व डळमळीत झाले होते. ही कुटील नीती महाभारतात शकुनीच्या रूपाने आली आणि रामायणाला हजारो वर्ष उलटून गेली तरी आज कितीतरी मंथरा आपल्याला समाजात दिसत आहेत. जिथे जीवाला जीव देणारे आहेत तिथे मंथरा हजर असते. भरले संसार उधळण्यासाठी, मैत्रीचे अंगण उद्ध्वस्त करण्यासाठी आणि आपल्या मायेच्या नात्यांना चूड लावण्यासाठी तिच्या हृदयात असतो विषारी मत्सर, जळता हेवा, दगदगती असूया, जी थंड होणार असते मैत्रीची शक्ल बघून, हर्षित होणार असते मैत्रीत दुरावा आलेला पाहून आणि ती तृप्त होणार असते सर्व नायनाश झालेला पाहून. उदात्त मंगल नष्ट झालेलं पाहून तिला हर्ष होत असतो. जोपर्यंत पवित्र भावना आहेत, निस्वार्थ मैत्री आहे, निस्वार्थ प्रेम आहे, तोपर्यंत मंथरा अस्तित्वात राहणार आहे. सुप्रवृत्तीबरोबर दुष्ट प्रवृत्ती या नांदणारच आहे आणि कैकेयी ती तर क्षणाक्षणाला केवळ मरण अनुभवत होती. तिच्या एका अपराधाने तिने पती गमावला, 4 पुत्रांचं प्रेम गमावलं, स्वतःचं समाधान गमावलं. आपल्या हातून घडलेल्या अपराधाच्या जाणीवेतून ती कधीच मुक्त होऊ शकली नाही. वनवासातून श्रीराम, सीता, लक्ष्मण परत आल्याचं समाधानही तिला मिळू शकलं नाही. आपण दूरदर्शनवर काही सिरियल बघतो त्यामध्ये तर कपटनीतीचा कळस गाठलेला असतो. त्यामुळे असं वाटतं की आपलं जे मॉरल आहे, आपली नैतिकता घसरते आहे काय, आपला नैतिकतेचा दर्जा खालावतो आहे का, पण तसं नाही आहे. कारण आपण कैकेयी, दुर्योधन, शकुनी, मंथरा ही आपल्या मुलांची नावं कधीच ठेवली नाही आणि त्यामुळे असं वाटतं की मंथरा ही कोणी व्यक्ती नाही, ती एक प्रवृत्ती आहे. जसं राम हा नारा नाही तर राम एक चरित्र आहे, जीवन जगण्याचं एक कला आहे.
जर मंथरा प्रवृत्तीचा नायनाट करायचा असेल तर तिला नामोहराम करावंच लागेल. आपल्या जीवनातून, आयुष्यातून, मैत्रीतून नाती जपताना ती सुहृदयतेने जपा, म्हणजे मग मंथरेचा प्रवेश अश्लाघ्य होईल. धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा.